नमस्कार मित्रांनो, हा भाग 2 आहे. आता आपण ग्राइंडरची सेवा आणि दुरुस्ती पाहू. ग्राइंडर चालू करा आणि त्याचे फंक्शनिंग तपासा. सप्लाय पासून ग्राइंडरला वेगळे करा. इन्स्पेक्शन कव्हर उघडा. टेबल मधील नेम प्लेट डिटेल्स लक्षात घ्या. व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा. सप्लाय कॉर्डसाठी, स्विचच्या चांगल्या स्थितीसाठी, मोटर आणि ड्राईव्ह अलाइनमेंट योग्यरित्या माउंटिंग करण्यासाठी, मल्टीमीटर किंवा टेस्ट लॅम्प वापरून कंटिन्युटी आणि शॉर्ट सर्किट चाचणीसाठी पॉवर कॉर्ड तपासा. मोटरची इन्सुलेशन टेस्ट घ्या आणि टेबलमध्ये रेकॉर्ड करा. इन्सुलेशन व्हॅल्यू 1 मेगा ओम पेक्षा जास्त असल्यास ग्राइंडर चालू करा आणि त्याचे कार्य पहा. इन्सुलेशन रेझिस्टन्स 0.5 मेगा ओम पेक्षा कमी असल्यास हीटिंग किंवा वार्निशिंग करून इन्सुलेशन व्हॅल्यू सुधारा. मोटर आणि ग्राइंडरचे बेअरिंग पूर्णपणे स्वच्छ करा. असेंब्ली पूर्वी निर्मात्याने शिफारस केल्यानुसार बेअरिंग लुब्रिकेट करणे. बेल्ट टेन्शन समायोजित केल्यानंतर मोटर असेंबल करा आणि टर्मिनल स्क्रूज, पुली स्क्रूज, फ्लायव्हील नट्स, मोटर फिक्सिंग बोल्ट्स इत्यादी घट्ट करा. मोटरला सप्लायशी जोडा आणि ग्राइंडर सुरू करा. सुरळीत चालण्यासाठी मोटर आणि ग्राइंडरच्या कामाचे निरीक्षण करा. ग्राइंडरची रिपेअरिंग. ग्राहक किंवा युजरच्या तक्रारी ऐका, ज्या पुढील प्रमाणे असू शकतात. ग्राइंडर काम करत नाही, सुरू करण्यात अयशस्वी, परंतु मॅन्युअली सुरू केल्यावर दोन्ही दिशेने चालते, सुरू होते परंतु जलद हीटअप होते, स्पीड कमी होतो आणि मोटर खूप गरम होते, ग्राइंडर गोंगाट करते, ग्राइंडर विजेचा धक्का देते. जर ग्राइंडर काम करत नसल्यास लाईनमध्ये ओपन कनेक्शन आहे का ते तपासा. आढळल्यास त्याला दुरुस्त करा. मोटर वाइंडिंग मधील कोणतेही ओपन सर्किट तपासा. रनिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग. जर ते ओपन सर्किट असेल तर त्याला दुरुस्तीसाठी पाठवा. मोटर टर्मिनलमधून कॅपॅसिटर काढण्यापूर्वी कनेक्शनची नोंद घ्या आणि स्क्रूड्रायव्हर वापरून कॅपॅसिटर डिस्चार्ज करा. टिप: डिस्चार्ज करताना काळजी घ्यावी. केवळ स्क्रूड्रायव्हरच्या हेडला स्पर्श करा. डिजिटल मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडवर सेट करा. प्रोब्स टर्मिनल्सवर ठेवा आणि डिस्प्लेकडे पहा. जर मीटर रीडिंग काही कमी रेझिस्टन्स दर्शविते आणि हळूहळू हाय रेझिस्टन्स पर्यंत वाढले तर कॅपॅसिटर चांगला आहे. जर मल्टीमीटर समान किंवा कोणतेही रीडिंग दर्शवत नसेल तर कॅपॅसिटर सदोष आहे, त्याला बदला. मोटर वाइंडिंग्स ओळखणे. टेस्ट लॅम्प दोन्ही वाइंडिंग्सच्या टर्मिनल्समध्ये ठेवा आणि कंटिन्युटी तपासा. कंटिन्युटी नसल्यास वाइंडिंग बदला. मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडमध्ये कमी रेंजवर सेट करा. ते दोन्ही वाइंडिंग्समध्ये ठेवा आणि टॅब्युलेशनमध्ये रीडिंग नोंदवा. कमी रेझिस्टन्स असलेले वाइंडिंग हे मेन वाइंडिंग असते आणि हाय रेझिस्टन्स असलेले वाइंडिंग हे ऑक्झिलरी वाइंडिंग असते. कॅपॅसिटर ऑक्झिलरी वाइंडिंगसह सिरीजमध्ये जोडलेले असल्याची खात्री करा. बेल्टचा घट्टपणा तपासा. निर्मात्याने शिफारस केल्यानुसार योग्य टेन्शनसाठी बेल्ट समायोजित करा. ते घट्ट बिअरिंगमुळे आहे का ते तपासा. हाताने शाफ्ट फिरवून चाचणी करा. ल्युब्रिकेशन मदत करत नसल्यास बेअरिंग बदलणे आवश्यक आहे. सेंट्रिफ्युगल स्विचचा कॉन्टॅक्ट तपासा.
सेंट्रिफ्युगल स्विचचा कॉन्टॅक्ट बंद नसल्यास तो दुरुस्त करा किंवा त्याला बदला. जर स्पीड कमी झाला आणि मोटर खूप गरम झाली. शॉर्ट सर्किटिंग आणि ग्राउंडिंग म्हणजेच अर्थिंगसाठी वाइंडिंग तपासा. ते चिकट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी बेअरिंग तपासा. दोष आढळल्यास दुरुस्त करा किंवा त्याला बदला. जर ग्राइंडर गोंगाट करत असेल. वोर आउट बेअरिंग्स तपासा. बेअरिंग्स बदला आणि स्कोरिंगसाठी शॅफ्टची तपासणी करा. एंड प्ले तपासा. जर प्ले जास्त असेल तर अतिरिक्त वॉशर जोडा. लूज होल्ड डाऊन बोल्ट्स, लूज फॅन, पुली इत्यादी सारखे सैल भाग तपासा आणि त्यांना घट्ट करा. चुकीचे अलाइनमेंट आहे का ते तपासा. पुली योग्यरित्या अलाइन करा. बेल्ट तपासा आणि ते वोर्न आउट असल्यास बदला. मोटरचा शॅफ्ट तपासा. बेंट आढळल्यास मोटर बदला किंवा दुरुस्तीसाठी पाठवा. ग्राइंडरने इलेक्ट्रिक शॉक दिल्यास इन्स्पेक्शन कव्हर उघडा आणि मेटॅलिक बॉडीशी कोणत्याही लाईन कॉन्टॅक्ट तपासा. तसेच अर्थिंग योग्य असल्याची खात्री करा. कॉन्टॅक्ट दुरुस्त करा जर असेल तर आणि त्यांना योग्यरित्या इन्सुलेट करा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. डिस्मॅन्टल करणे, भाग ओळखणे, सदोष भाग बदलणे आणि मिक्सर ग्राइंडर पुन्हा रिअसेंबल करणे. डिस्मॅन्टल करणे, भाग ओळखणे, सदोष भाग बदलणे आणि वेट ग्राइंडर पुन्हा रिअसेंबल करणे हे मिक्सर आणि ग्राइंडरची सेवा आणि दुरुस्ती यावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.